आणि आणखी एक मोठी बातमी आहे। पुण्याचे नवनिर्वाचित खासदार भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांना देखील शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर मुरलीधर मोहोळ यांनाही शपथविधीसाठी फोन आलेला आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा फोन आल्याचं कळतंय, काय अपडेट आहे? नक्कीच मुरलीधर मोहोळ हे देखील दिल्लीमध्ये आहेत। जेव्हा ते निवडून आले त्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रोसेस करण्यासाठी दिल्लीत आले होते, तिथपासून ते घरी गेलेले नाही आहेत अजूनपर्यंत आणि सध्या महाराष्ट्र सदनात थांबलेत। मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन आलाय आणि त्यांनाही पीएमए कडून शपथविधीचं निमंत्रण गेलंय असं कळतंय। त्यामुळे मुरली मोहोळ देखील खासदार होणार, मंत्री होणार। पहिला फर्स्ट टर्म खासदार असलेले मुरली मोहोळ हे मंत्री होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार कदाचित पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या मंत्रिमंडळातलं हे मुरली मोहोळ करतील, मुरलीधर मोहोळ असं दिसतंय। आणि त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना आता फोन गेल्याची माहिती मिळते। म्हणून एकूण जी आता महाराष्ट्रातील मंत्रिपदाची नावं आहेत ती जवळपास 6 झालेली आहेत, ज्यामध्ये प्रतापराव जाधव, नितीन गडकरी, पियुष गोयल अशा 3 भाजपच्या मंत्र्यांचा समावेश आहे। रामदास आठवलेंचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश आहे आणि पियुष गोयल अशी 4 भाजपची नावं आहेत, तर इतर 2 मित्रपक्षांची नावं आहेत असं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला अजूनपर्यंत फोन गेलेला नाहीये। शिवसेना शिंदेंकडून प्रतापराव जाधव मंत्री होणारे निश्चित झाले। भाजपकडून 4 जण मंत्री होणार, त्यामध्ये मुरलीधर मोहोळ, पियुष गोयल, नितीन गडकरी आणि त्यांच्यासह रक्षा खडसे यांचा समावेश आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की रामदास आठवले आरपीआयचे ते देखील मंत्री होणार आहेत आणि त्यांनी याबाबत आता अधिकृत माहिती सुद्धा दिलेली आहे। निश्चित अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे मुरलीधर मोहोळ, नगरसेवक, त्यानंतर माजी महापौर आणि आता थेट केंद्रामध्ये मंत्री, अशी मुरलीधर मोहोळ यांचा हा प्रवास आहे। धन्यवाद सोमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।